एके दिवशी अमित नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाला. बाहेर पावसाचं वातावरण बघितल्यानंतर त्याने छत्री सोबत घेतली. त्या दिवशी दिवसभर पाऊस पडत होता, परंतु छत्री सोबत असल्यामुळं अमितला त्या पावसाचा काही त्रास झाला नाही. अमितलाही बरं वाटलं की आज आपल्या छत्री आणण्याचा काहीतरी फायदा झाला. दिवसभर पाऊस असतानाही आपल्याला काही त्रास जाणवला नाही. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस अमित पुन्हा कामावर जाण्यासाठी निघाला, त्याने बाहेर पावसाचं वातावरण बघितलं आणि काळजीपोटी त्याने छत्री पुन्हा सोबत घेतली. पण त्या दिवशी का कुणास ठाऊक पाऊस पडलाच नाही. दिवसभर पाऊस पडला नाही आणि काही वेळानंतर मात्र अमितला त्या छत्रीचं ओझं वाटायला सुरुवात झाली. त्या छत्रीचा त्याला त्रास व्हायला लागला आणि त्याच्या मनात विचार आला, आज उगाच आपण छत्री आणली. सायंकाळी घरी आल्यानंतर त्याने छत्री बाजूला ठेवली आणि त्याच्या मनात सहज विचार आला, आज का म्हणून आपण छत्री घेऊन गेलो असेल, उगाच आपल्याला ओझं सोबत बाळगावं लागलं. काल जी छत्री त्याला उपयोगी वाटत होती, आज मात्र त्या छत्रीचं त्याला ओझं वाटायला लागलं, कारण त्या छत्रीची गरज संपली होती. आपल्यासोबत सुद्धा हेच घडतं मित्रांनो. नातं असो किंवा कामाचं ठिकाण असो, जोपर्यंत आपली उपयुक्तता असते किंवा आपली गरज असते त्यावेळेस आपण सगळ्यांना हवेसे वाटतो, आपला सहवास सगळ्यांना हवासा वाटतो. परंतु ज्या क्षणी आपली गरज संपते किंवा आपली उपयुक्तता संपते त्यावेळेस मात्र आपलं लोकांना ओझं वाटायला सुरुवात होतं. मग ते कामाचं ठिकाण असो किंवा मग नातं असो. आणि कामाच्या ठिकाणी म्हणावं किंवा नात्यामध्ये म्हणावं, असं ओझं कोणालाही ठेवावंसं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं?